झी 24 तास एक पाऊल पुढे। आज कदाचित 5 बॉलर्स घेऊन टीम इंडिया मैदानात उतरेल। काय म्हणाला होता धोनी आणि एकूणच काय आज कॉम्बिनेशन असू शकेल, पाहूयात एक रिपोर्ट। अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाची चांगलीच दमछाक झाली। ना ओपनर्स चालले ना बॉलर्स प्रभावी ठरले। म्हणूनच आता गतविजेत्या इंग्लंड बरोबर खेळताना कॅप्टन धोनीला विचारपूर्वक प्लेयर्सची निवड करावी लागणार आहे। खास करून बॉलिंग डिपार्टमेंट वीक असल्यानं धोनीला आता काही ठोस निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि तसे संकेतही धोनीनं दिलेले आहेत। टीममध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे। टीममध्ये करण्यात येणारे बदल आगामी वाटचालीसाठी फायदेशीर ठरतील। अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये धोनी 4च बॉलर्स घेऊन खेळला होता। यातील अनुभवी झहीर खान पूर्णपणे फ्लॉप ठरला। यामुळे कामचलाऊ बॉलर्सवर अतिरिक्त ताण पडला। बॉलर्सच्या प्रभावहीन कामगिरीमुळे नाही म्हणता अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या टीमनं तब्बल 136 रन्सचा टप्पा गाठला। म्हणूनच जर 4 बॉलर्स घेऊन खेळायचं असेल तर आता अनुभवी बॉलर्सना चांगली कामगिरी करावी लागेल असा इशारा कॅप्टन माहीनं दिलाय। 4 बॉलर्स घेऊन खेळताना एखादा बॉलर अपयशी ठरला तर कामचलाऊ बॉलरवर अतिरिक्त ताण येतो। म्हणूनच अनुभवी बॉलर्स आता चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे। दरम्यान टीम इंडियाची आता खरी परीक्षा सुरू होणार आहे आणि भारत सुपर 8 मध्ये दाखल झालाय। म्हणूनच इंग्लंड विरुद्धच्या या मॅचमध्ये धोनीला टीममध्ये बदल करण्याची संधी आहे। आता टीममध्ये केल्या जाणाऱ्या बदलामुळे तरी कामगिरीमध्ये काही फरक पडतो का ते पाहावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।